ओम गण गणपते नमः. गणेशोत्सवाचं औचित्य साधून आपण ज्ञानेश्वरीतील गणपती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये एक वेगळीच दृष्टी दिली गणपतीकडे बघण्याची. मागील भागात गणपतीच्या स्वरूपाविषयी आपण जाणून घेतलं. आज आपण गणपतीच्या भुजांविषयी जाणून घेऊयात. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात 6 भुजांच्या गणपतीचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलं आहे. ही केवळ एक रूपक नसून अशी प्रत्यक्षात गणेश मूर्ती आहे. गंगाधर मोरजे यांनी एका संशोधन पत्रिकेत एक लेख लिहिला होता आणि त्या लेखामध्ये नमूद केल्याप्रमाणे परांडा या किल्ल्यावर अशी षडभुज गणेशाची मूर्ती स्थित आहे. ज्ञानेश्वरीतील ओव्यांनुसार 6 भुज गणपतीचे हे 6 शास्त्र दर्शवतात. म्हणजे 4 पुराणं 6 शास्त्रांमधली ही 6 शास्त्र आहेत. पण या 6 शास्त्रांना आयुध म्हणजे हातात असणाऱ्या शस्त्रांशी कंपेअर केलं आहे. ज्ञानेश्वरीतील मंगलाचरणे हे म.वि. केळकरांचं पुस्तक आहे. त्यामध्ये याच्याविषयी विस्तृत माहिती दिली आहे. तरी तर्क तोची परशु याचा अर्थ परशु नावाचं गणपतीच्या हातातलं जे आयुध आहे ते वैशेषिक शास्त्र दर्शवतं. वैशेषिक शास्त्र हे आपल्याला तर्क म्हणजेच लॉजिक याविषयी इन्फॉर्मेशन देतं. या व्हिडिओच्या पुढील भागामध्ये ही जी 6 शास्त्र आहेत त्याचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण ती कशी उपयोगाला आणायची आणि गणपतीचे हात किंवा भुजा ह्या कशा पाहायच्या हे जरा थोडंसं समजून घेऊयात. आता तुम्ही असं इमॅजिन करा की तुम्ही गणपतीला प्रदक्षिणा घालताय आणि गणपतीचा उजवा वरचा हात जिथे परशु असं लिहिलं आहे तिथे तुम्ही आहात. परशु म्हणजे काय तर तर्क, वैशेषिक दर्शन. तर्क म्हणजे वैशेषिक दर्शनाला ज्ञानेश्वर महाराजांनी परशु असं म्हटलंय. परशु जसं तोडण्याचं काम करतो तसं आपल्या जे काही परसेप्शन्स आहेत आपण करून घेतलेले ते तोडून आपण कोणत्याही गोष्टीचं जर व्यवस्थित ॲनालिसिस करायचं असेल तर त्या सगळ्या संशयांचा आणि परसेप्शनाचा आपल्याला भेद करावा लागतो आणि तरच आपण कोणत्याही गोष्टीचा परिपूर्ण विचार करू शकतो. हे ते परशु दर्शवतात. पुढच्या वेळेला जेव्हा आपण कुठल्याही गणपतीचं दर्शन घ्यायला जाऊ तेव्हा माऊलींनी सांगितल्याप्रमाणे गणपती आपल्याला काहीतरी शिकवत आहे. राईट ॲनालिसिस हे जे आपल्याला गणपतीच्या भुजा सांगतायत त्या पद्धतीने जर आपण गणपतीचं दर्शन घेतलं तर आपण गणपतीला काही मागायची गरज नाही आहे. तोच आपल्याला सेल्फ कॉन्फिडन्स देत राहील. या भागामध्ये ज्ञानेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे गणपतीच्या एका भुजेचा ज्या हातामध्ये परशु आहे त्याचा आपण विचार केला. पुढच्या भागामध्ये आपण बाकीच्या भुजांचा विचार करूयात. ओम गण गणपते नमः.